नमस्कार भावांनो बहिणींनो, आज एक मॅटर झालंय. काय झालंय तुम्हाला सांगते. दसरा काढायला घातला. माझी आई रोज म्हणायची, मीना तुझं मातीचं घर आहे, मीना तुझं मातीचं घर आहे. मी म्हणलं त्याला काय होतंय, त्याला काय होतंय, काय घाबरू नको, मला काय नाही होत. आणि काय केलं मी, हे घर दोह्याला काढलं आणि वरी हे पत्रा फुटलाय आणि हे सगळं पन्हाळाचं पाणी त्या मातीमध्ये मुरलं. तुम्हाला सांगते, तिकडं बघा, तिकडं कशी सरळ उंच भीतय आणि ही भीत अशी पाठीमाग गेली. थोडीशी चिर होती आणि हा बा कशी चिर पडली भिंतीला चिर पडली. ती काल थोडी होती. हा बा ही अशीच एक चिर आहे आणि तुम्हाला सांगते ही अशीच एक चिर आहे हितवर. ह्याला हा फरशीपासून पलीकडे हवा ही भिंती, ही फरशी अशी फिट होती, ही फरशी हलायला लागली. सकाळी मी घराच्या पाठीमागून जाऊन बघितलं तर घराच्या पाठीमागून बी एक चिर पडली मोठी लट. ही भिंत 100% पडणार आहे. आता हे ताटकळ मला पावसा पाण्याचा वनवास आला आणि रातचं काय झोप येत नाही. पहिल्या दिवशी मला शेक आलता. मी पलंग उभा करायचा होता, पलंग झोपू नाही ठेवला तरी जमता, असं फक्त त्याच्यावर कोणी बसायचं नाही. मी पलंगाखाली झोपली. पलंगाखाली म्हणलं डोक्याला लागलं नाही, हातापायाला लागा नका. आणि रात्री तर झोपच आली नाही. रात्री काय केलं, बाहेर पात्र्यात जाऊन झोपलो. मरणाचे मुचेट चावले. ही माझी भिंत मला दुष्काळात 13वा महिना आता आला. ह्यो आधीचे मातीचं घर आहे, पांढऱ्या मातीत बांधलेलं आहे आणि वरून त्याला प्लास्टर केलंय. आणि ते पत्रा वरून सिमेंटाने मातीने पत्रा खाल्ला आणि ते पन्हाळाचं पाणी भिंतीत मुरलं. ही भिंत मध्ये नाही पडणार पण पाठीमागं पडणार आहे. ही काय, इथं एक चिर आहे, ह्यातून एक चिर आहे, पाठीमागून एक चिर आहे. ह्याच्यावर मोठे मोठे दगड येतं. झोपी जर पडलं तर काहीच खरं नाही. त्याच्यामुळे घरात काही झोपायचं नाही. आता चांगल्या घराचं माझं, या घरामध्ये लई वनवा सुख दुःख सगळं. सुख नाही पाहिलं लई, पण दुःख लई पाहिलेलं आहे. हे घराचं पडायचं मला लई वाईट वाटायला लागलंय. कालपासून झालं मला ह्या घरात लई चांगलं करमायचं. बारकोशीच रूम होती पण ह्या घराने मला सुखात दुखात लई साथ दिलेली. दरवाजा लावून जंगलामध्ये मी एकली बसायची. ह्या खिडकीतून बाहेर बघायची, मालक आलेत का, गाडी चमकती का. मालक तिकडंच गुंगारा मारायची. 2-4 दिवस फोन नव्हते, काही नव्हते. आणि आता हे भिंत पडायची म्हणले तर मला टेन्शनच आलं. दुसरं जरी बांधलं तरी मला त्यात करमाणार नाही. कशाचं बांधावं, घुसते डुकरं पाठीमागं. सायबीन हाय ती पाण्यात गेली, बांधावं तर कशाने बांधावं. हे तर एक पत्रा फुटलाय, बदा बदा पाणी गळतंय. आणि रांडा मेल्या इकडे पैसे आहेत तर त्यांची तोंड जळायला लागली ते द्यायना. ते काय सांगावं, असला कुटाणा झालाय. आपलं दुःख आपल्यालाच माहिती, लोकाला सांगून काय रागलं येतो कुणाला बी, पण ते पाहिजे ना. आता हसलं झाले, काय सांगावं. आपली होती वाळा पडून बीट केलं तर सगळं चांगलं झालं. आता बिनभूर झालं, ती मागूनच भीतीत पाणी शिरलं. तसं म्हणावं तो लोकांची घराची घर वाहून गेले, जनावर वाहून गेले. एकच पाठ भीत खराब झाली आमची. सगळं चांगलंय, त्या भिंतीमध्ये पन्हाळाचं पाणी शिरलं.